नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. नवरात्राची आजची शेवटची माळ 9वी माळ आहे आणि रंग आहे गुलाबी. त्यामुळे आज आम्ही दोघी पण मस्त छान गुलाबी साड्या नेसून बसलेलो आहे. आज आपल्याकडे जी नवदुर्गा आलेली आहे, आपली मैत्रीण, आपली सखी जी आली आहे, ती एकदम वेगळ्याच फील्डमधली आहे, वेगळ्या क्षेत्रातली आहे. ती काय करते, ती इथे का आली, कशी आली, हे सगळं आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहे. चला तर मग भेटूया आपण पूजा बावडेकर यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं व्यासपीठमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तुमच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. बेसिकली मी रत्नागिरीची आहे. नंतर 5 वर्ष गेली. 5 वर्ष मी पुण्यात शिफ्ट झाले मुलाच्या शिक्षणासाठी म्हणून. आणि मी बालनाट्य याच्यावर काम करते. माझं शिक्षण ॲक्च्युली मी मास्टर्स इन कम्प्युटर केलेलं आहे. 13 वर्ष मी ॲज ए हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून पण कॉलेजला, सिनियर कॉलेजला काम केलं. पण नंतर फॅमिली ह्याच्यामुळे मुलाला असं वाटलं आपली गरज आहे, जॉब सोडला. पण जॉब सोडल्यानंतर पण असं वाटलं की आपण नुसतंच बसतोय, तर आपण काही करूया का. मग माझे सिने नाट्य क्षेत्रातले काही मित्रमंडळी होती, त्यांनी सुचवलं की तू शिबिर वगैरे अशा सॉर्ट ऑफ काही घेऊ शकतेस का. आवड होती याची, पॅशनेट तर नाटक वगैरेची होती. पण शेवटी शिक्षण आणि पोटा पाण्याचा विषय आला की आपण थोडं बरोबर त्या दृष्टीने विचार करतो. तर मग मी रत्नागिरीत बालनाट्य चळवळ काहीच म्हणजे उदासीन होती. तर असं वाटलं जर काही करायचंच असेल संस्कारक्षम, म्हणजे आपलं आता जी युवा पिढी बघतात त्यांची सगळी, तर आपण लहानपणापासून त्याची सुरुवात करावी. आणि त्याच्यासाठी म्हणून मग मी बालनाट्य किंवा बालशिबिर अशा ह्या फील्डमध्ये शिरले. पण मग हे रत्नागिरीपासून तुम्ही सुरुवात केली? हो हो, 2015 पासून, म्हणजे आता एक्झॅक्टली 10 वर्ष मी या फील्डमध्ये काम करते. मग रत्नागिरीला करत होता तेव्हा कसा रिस्पॉन्स होता? सुरुवातीला मी 2015ला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला रिस्पॉन्स चांगला मिळाला. पण पालकांचे प्रश्न असायचे की अरे म्हणजे ही गरज आहे का. एकतर सिनेमा आणि नाटक या ह्याला अजूनही मुला मुलींना पाठवताना थोडा विचार करतात की हे फील्ड असं आहे कसं आहे. पण माझ्या दृष्टीने असं मी म्हणेन की खरं तर नाटक हे असं माध्यम आहे की मुलं त्याच्यात तयार होतात. म्हणजे आपण म्हणतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकासासाठी एक नंबर फील्ड आहे हे. की त्यातून मूल घडतं. बरोबर. की तिथे 4 मुलं वेगळ्या ठिकाणची येतात, ऍडजस्टमेंट. नंतर आता सुरुवातच आम्ही श्लोक असतात किंवा भाषा याच्यावर पण काम खूप केलं जातं. तर त्या ह्याने आम्हाला ते फीड करायला, म्हणजे पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गळी उतरवणं म्हणतो ना, त्याला आम्हाला थोडेसे बऱ्यापैकी जास्त एफर्ट्स घ्यावे लागले. पण त्याचं आम्हाला फळ चांगलं मिळालं की जेव्हा कधी मी शिबिराचं आयोजन केलं तेव्हा मुलांची संख्या चांगली होती. फक्त त्याच्यात पण अनफॉर्च्युनेटली मुली खूप असायच्या, मुलं खूप कमी असायची. त्यामुळे म्हणजे तुम्हाला रत्नागिरीला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. पण एकदम नोकरी आणि हे फील्ड का बरं? ऍक्च्युली नोकरी आणि तसं पॅरल होतं, शिकवत होते तिथे, टीचिंग होतं तेच इथे, पण फक्त मुलं क्षेत्र वेगळं. क्षेत्र वेगळं. पण लहानपणापासून म्हणजे ह्या सांस्कृतिक ह्याच्यात मी बऱ्यापैकी काम केलेलं, म्हणजे आवडतच होतं. आणि नंतर कॉलेज लेवलला पण जेव्हा सिनियर कॉलेजला SNDT मध्ये मी BCA कॉलेजला शिकवायला होते तेव्हा ते युवा महोत्सव वगैरे असायचे. त्यावेळेला पण मी अगदी मुलींना घेऊन जिथे कुठे असेल, म्हणजे अगदी धुळे, जळगाव वगैरेला घेऊन जायचे. आणि तिथले जे सगळा माहोल बघितल्यावर वाटायचं की अरे आपण ह्या मोठ्या मुलांपेक्षा लहान, तेव्हाही वाटायचं म्हणजे की आपण लहान मुलां हे जर लहानपणापासून थोडंसं हॅमर केलं कसं तर ते जास्त होईल. तो नंतर नोकरी सोडल्यानंतर मला हा पार्ट जो आला तो उपयोगी पडला.
श्वापदतेशी एक कलंदर घेतो जन्म लढण्यापणिया श्वापदतेशी एक कलंदर घेतो जन्म अंधारातून अलख निरंजन अंधारातून अलख निरंजन येतो एक राजसिंह येतो एक राजसिंह येतो एक राजसिंह येतो एक राजसिंह. मॅम मला एक सांगा की हे नाटक शिबिर तुम्ही घेता तर याच्यामुळे खरंच मुलांवरती संस्कार होतात, ते शिकतात काही गोष्टी बाकीच्या मुलांकडनं असं तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच वाटतं. कारण मुळात जेव्हा मी शिबिर आयोजित करतो त्याच्यात नाटक हा जो पार्ट आहे त्याची सगळी अंग आम्ही घेतो, की म्हणजे संगीत आलं, अभिनय आला, नंतर त्याच्याशी रिलेटेड म्हणजे सेट आला, म्हणजे ज्या रंगमंचावर तुम्ही काम करणार आहे तो कसा आहे, मग हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवताना सगळ्यात महत्वाचा त्यातला जो अभिनय आहे तो भाग शिकवताना तर त्यांना सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, की नवरस असतील, मग म्हणजे नवरस म्हणजे काय मुळात, की जे आपण रडतो हसतो हे भाग जे आहेत ते अभिनयाचे पण भाग आहेत. मग ही अंग शिकवताना त्यांना काही उदाहरणं दिली जातात. त्यात शिवाजी महाराज असतील, म्हणजे शूरपणा वगैरे हे जर तुम्हाला नाटकात दाखवायचं असेल तर त्याच्यात तुम्हाला शिवाजी महाराजांसारख्या ह्याचं उदाहरण देतो. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं मुलांना आपले ऐतिहासिक पण काही गोष्टी जातात, म्हणजे हा थोडक्यात आपली संस्कृतीची जी काही ओळख आहे ती तिथून होते. त्यामुळे आणि त्याच्यातनं ते प्रेझेंट करताना पण आम्ही छोटे छोटे खेळ घेतो की त्याच्या थ्रू त्याच्यातला इंटरेस्ट होईल. कारण नुसतं इंटरॅक्शन किंवा भाषणासारखं जर तुम्ही मुलांना सांगितलं तर कंटाळतात मुलं. मग त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यातनं मुलं संस्कार म्हणजे तेच की तुम्ही टेक अँड गिव्ह अँड टेक, देणं आणि घेणं हे गोष्टी होतात. मग मुलं ते कुठली चांगली, आपल्याला कुठली गोष्ट चांगली आहे हे त्यावेळेला ऍक्च्युली मुलांना समजतं. मूळ असतं, फक्त आपण त्यांना थोडंसं प्रोत्साहन दिल्यासारखं होतं. त्यामुळे संस्कार होऊ शकतात आणि मुलं मिक्स पण होतात आणि आपल्या संस्कृतीची मेन यांना ओळख होते. नक्कीच आजकाल इंग्लिश मिडियम आहे, त्यांना मराठी खरंच कमी आहे असं बरोबर म्हणेन मी, पण या नाटक आणि ह्या शिबिरामुळे मराठी कमी तुम्ही म्हटलात ते अगदीच आम्ही म्हणजे फेस करतो की मुलांना वाचता म्हणजे दिलेली जी स्क्रिप्ट असते ती वाचताच येत नाही मराठी. म्हणजे अगदी 5वी 7वीतली मुलं पण जी आहेत त्यांना मराठी शब्दांचे अर्थपासून सगळं सांगायला लागतं. कारण आता बरीचशी मुलं इंग्लिश मिडियम वगैरेला प्रेफर करतात, मराठी मिडियम ला जाणारी मुलं कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. नाही म्हणजे इंग्लिश मिडियमला जावं नाही असं मी म्हणणार नाही, पण तरी आपल्या मूळ भाषेला विसरू नये किंवा पालकांनी पण त्याच्यावर थोडं काम केलं पाहिजे. पालकांना पण थोडासा त्याच्यात महत्वाचा रोल आहे की आपण घरात बोलताना तरी आपली मातृभाषा वापरली पाहिजे. अगदी बरोबर. त्यामुळे तो आम्हाला स्क्रिप्ट रिडिंगला फार प्रॉब्लेम येतो की ते वाचायला जेव्हा घेतात तर त्यांना शब्द सोपे सोपे किंवा जोड शब्द पण वाचता येत नाही. मग अशा वेळेला काय करता तुम्ही, त्यांना एक्सप्लेन कसं करता? आम्ही वाचून आम्ही दाखवतो, स्क्रिप्ट डायरेक्ट काही त्यांना सांगत नाही. आणि त्या शब्दाचा अर्थ सांगताना मग आम्हाला सगळं अगदी उदाहरणं द्यावी लागतात त्यांना की ह्या शब्दाचा अर्थ काय, साध्या साध्या गोष्टींचा पण. तर तेव्हा आता व्यक्तिमत्व हा शब्द पण त्यांना लक्षात येत नाही की आम्ही जेव्हा सांगतो की पर्सनॅलिटी सांगितलं की समजतं, पण व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर व्यक्ती आणि तुमच्यातली जी काही तुम्ही एक व्यक्ती म्हणून आहात ती रिप्रेझेंट होताना किंवा तुम्हाला समोर सादर करताना कसे व्हायला पाहिजे हे सगळं शिकवण्याचं काम आम्ही शिबिरातनं करतो. म्हणजे तिथून सुरुवात होते की व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय. मॅडम आज तुम्ही माझं व्यासपीठवर आलात, इतकी सुंदर माहिती दिली. पण आता मला सांगा, तुमच्या ह्या सगळ्या क्षेत्रामधनं आमच्या प्रेक्षकांना किंवा सगळ्यांनाच तुम्ही काय आवाहन कराल? मी हे आवाहन करेन की मी आता जी छोटी छोटी बालनाट्य शिबिरं घेते ती असतात खरं तर एप्रिल मे ला. तर विचार असो वर्षभर घ्यावी, पण पालक मुलांना अभ्यास आणि त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी आहेत याच्या पेक्षा बाहेरचं जगात पाठवायला थोडे
त्या अभ्यासाच्या किंवा अकॅडमिक इयरमध्ये तयार नसतात. तर माझं म्हणणं आहे की एक हे शिबिर हे असं माध्यम आहे की त्याच्यातनं मुलं स्ट्रेसमधनं बाहेर येतात. म्हणजे काही मुलं अशी कोशात असतात, त्या कोशातनं बाहेर येतात, काही इतकी ओपन होतात जे की घरी काही गोष्टी डिस्कस करत नाहीत, पण तिथे ज्या नवीन मुलींमध्ये किंवा आमच्याशी सुद्धा ते ओपनली बोलतात. तर त्या दृष्टीने जर विचार केला तर मुलांना ह्या नाट्य शिबिराला आम्ही एप्रिल मे मध्ये मी नाट्य शिबिर घेते, त्याला नक्की पाठवा. दुसरी गोष्ट मी याला सांगेन की शाळेतनं सुद्धा हे छोट्या छोट्या शिबिरांचं जर आयोजन केलं, जसं की क्रिकेटला किंवा स्पोर्ट्स म्हणतो आपण, स्पोर्ट्स आहेत किंवा हल्ली डान्सचे पण काही वर्ग तिथे केले जातात. तर तुम्ही नाटक हा पण पार्ट जर तिथे इन्क्लूड करून आम्हाला बोलवलं तिथे, तरी आम्ही नक्कीच मुलांना प्रेझेंट करू आणि मुलं त्यातनं तयार होतील. सगळ्यात मुलांना आपल्या आत्ताच्या काही स्ट्रेसमधनं किंवा म्हणजे वयाच्या मनानं जे काही जास्त मॅच्युरिटी आले किंवा काही गोष्टी नको त्या गोष्टी सुद्धा मुलांना आता आपण ज्या मिळतात त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी म्हणून ही अशा प्रकारची शिबिरं खरं तर शिबिरांना पालकांनी पाठवायला काहीच हरकत नाहीये असं मला वाटतं. आणि हे शिबिर किंवा मी आता नाटक तुम्हाला मगाशी सांगितलं जसं की नाटक मला लोकांपर्यंत पोहोचवायचंय, तर मला असं वाटतं की एक सामाजिक बांधिलकी म्हणून जे काही बाकीच्या म्हणजे लोक आहेत तर ते सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करतात की आता समजा काही ह्याचे व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक वगैरे असतील तर ते जेव्हा गाण्याचे वगैरे असे प्रोग्राम अरेंज करतात तर त्यांनी सुद्धा आमच्यासारख्या म्हणजे नाटकांना हे करायला हरकत नाही, प्रायोजक तत्व देऊन. कारण तिथे पण क्राऊड जेव्हा तुम्ही काही गोष्टी देता तेव्हा पालक सगळा वर्ग असतो, म्हणजे क्लास, लहान मुलं आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत. आणि आमचं नाटक असं आहे की ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही बघावं, फक्त लहानांनी बघावं असं काही नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांची सामाजिक बांधिलकी म्हणून सगळ्यांनी याच्यासाठी प्रयत्नशील राहा आणि आमच्या शिबिरांना पण नक्की या असं मी आवाहन करेन. आता आपल्याला पूजा मॅडमनी खूप छान माहिती सांगितली बालनाट्य किंवा नाटकांसाठी. त्यांनी इतकं सुंदर आवाहन केले की सामाजिक बांधिलकी म्हणून सगळ्यांनीच त्या बालनाट्याला खरंच मुलांना पाठवावं. रोज शाळेत जाऊन क्लासेसला जाऊन जो स्ट्रेस असतो तर तो स्ट्रेस खरंच मुलांचा कमी होईल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्यांची होईल. म्हणजे जी एप्रिल मे ही जी हा जो पिरियड असतो याच्यामध्ये जी बालनाट्य असतात त्याच्यापेक्षा इतर दिवशी सुद्धा पूजा मॅडम ही बालनाट्य किंवा इतर नाटक त्याचं प्रशिक्षण घ्यायला तयार आहेत. तर खरंच या संदर्भात जर कोणाला त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर या प्रशिक्षणाबरोबरच त्यांनी अजून सुंदर आवाहन केलेलं आहे की त्यांना प्रायोजक पाहिजेत. तर जर कोणी तयार असेल, ज्याची कोणाची इच्छा असेल तर नक्की पूजा मॅडमना कॉन्टॅक्ट करू शकता. पूजा मॅडम, इतक्या व्यस्त तुमच्या शेड्यूलमधनं तुम्ही आज माझं व्यासपीठला भेट दिलीत त्याबद्दल आमचे जे प्रायोजक आहेत मयूर कलेक्शन्स त्याच्यातर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू. तुम्ही पण मला या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल आणि माझे विचार तुमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मॅडम, मयूर कलेक्शन्स जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान व्हरायटीज ज्वेलरीच्या बघायला मिळतील. ट्रॅडिशनल आहे, आता नवरात्रीसाठी ज्वेलरी आहे, दिवाळीसाठी ज्वेलरी आहे. नक्की व्हिजिट करा. नक्की. थँक्यू. तर आज असा नवरात्राच्या शेवटच्या 9व्या माळेचा आपला पॉडकास्ट होता. कशी वाटली तुम्हाला पूजा मॅडमची मुलाखत, त्यांचा इंटरव्ह्यू, त्यांचा पॉडकास्ट? जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आम्ही पूजा मॅडमचा नंबर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. जर तुम्हाला माझा आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.